नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्वारबाबा नगर येथील मनपा शाळेमध्ये पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा उत्साहात संपन्न। सविस्तर वृत्त असे। नाशिकच्या सातपूर येथील मनपा शाळा क्रमांक 30 स्वारबाबा नगर येथे पर्यावरणपूरक गणपती बनवण्याची कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली। या कार्यशाळेमध्ये मायक्रो एम्प्लॉईज फोरमचे मूर्तिकार भगवान सोनवणे यांनी मार्गदर्शन केले। सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणपती उत्सवाचे महत्त्व समजावून सांगितले। तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पाण्यात होणारे प्रदूषण, जलीय जीवांना होणारे नुकसान तसेच शाडू मातीच्या मूर्तीमुळे होणारा पर्यावरण रक्षणाचा फायदा याबद्दल सविस्तर माहिती दिली। घरच्या घरी शाडू मातीपासून मूर्ती बनवून त्या घरीच विसर्जित करण्याची पद्धत अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। उपस्थित विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून सुंदर, आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवून कार्यशाळेचा आनंद लुटला। या उपक्रमामध्ये मनपा शाळा क्रमांक 30 स्वारबाबानगर येथील मुख्याध्यापक नितीन देशमुख तसेच शिक्षक शेखर धुमाळ, वृषाली देवरे, रोहिणी बनाटे, भारती पैठण पगारे, मंगल शेवाळे, ओमकार चौरे, धनलाल जगताप, पूजा यादव, स्वाती कदम, मीनाक्षी स्वामी, कुंदना ठाकरे, जयश्री गांगोडे, बबिता विश्वास, गणेश शेळके, लोमेश सुकारे, खैरनार आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। मनपा शाळा क्रमांक 30 मध्ये आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक गणपती बनवण्याच्या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना सर्जनशीलता, संस्कृती तसेच पर्यावरण संवर्धनाची जाणीव झाल्याचे निदर्शनास आले। या कार्यशाळेच्या निमित्ताने मुख्याध्यापक नितीन देशमुख यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी भारती पैठण पगारे, धन्यवाद। बाळकृष्ण तो रांगता